Now the next problem related to the location of center of mass by the integration. A rod of length L has a linear mass density lambda such that lambda is equal to A plus Bx. Here A and B are constant. Find the center of mass of the rod. Now we know that x coordinate of center of mass by integration is given by formula integration of x lambda dx divided by integration of lambda dx. Okay, so integration of x as it is, lambda is given in terms of x, that is a plus bx dx divided by integration of a plus bx dx. Okay, so therefore here integration of x ना आतमध्ये अगोदर मल्टिप्लाय करूया ax plus bx square dx अपॉन डिनॉमिनेटरचं इंटिग्रेशन घेऊया. a चं इंटिग्रेशन येणार आहे a इंटू एक्स प्लस b चं इंटिग्रेशन येणार b इंटू एक्स चं इंटिग्रेशन येणार आहे bx स्क्वेअर बाय 2 and limits for this integration are 0 to L. Here L is the length of this rod. Okay, आता न्यूमरेटरचं इंटिग्रेशन. न्यूमरेटरचं इंटिग्रेशन बघा ax चं इंटिग्रेशन येणार आहे ax स्क्वेअर बाय 2 प्लस b इज अ कॉन्स्टंट एज इट इज x स्क्वेअर चं इंटिग्रेशन येणार आहे, तर बाय मिस्टेक मी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. ओके, सो bx स्क्वेअर चं इंटिग्रेशन b इज अ कॉन्स्टंट एज इट इज आणि x स्क्वेअर चं इंटिग्रेशन येणार आहे दॅट इज x क्यूब बाय 3. याचे देखील लिमिट्स येणार आहे दॅट इज 0 टू L डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला लिमिट्स प्लेस करूया. सुरुवातीला अप्पर लिमिट x च्या ठिकाणी AL मायनस b x स्क्वेअर बाय 2 दॅट इज L स्क्वेअर बाय 2. ओके, therefore here x coordinate of center of mass is equal to, आता न्यूमरेटरला अप्पर लिमिट लोअर लिमिट जर प्लेस केले, लोअर लिमिट 0 असल्यामुळे ते ठेवलं तरी आन्सर 0च होणार आहे. अप्पर लिमिट फक्त प्लेस करायचं आहे दॅट इज a L स्क्वेअर बाय 2 प्लस b L क्यूब बाय 3 डिवाइडेड बाय a L मायनस b L स्क्वेअर बाय 2. ओके, आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला L न डिवाइड होऊ शकते सगळ्या टर्मला, तर फायनल आन्सर येणार आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, किंवा इथं न्यूमरेटरला L स्क्वेअर अगोदर कॉमन काढूया. L स्क्वेअर कॉमन काढलं तर a बाय 2 प्लस BL बाय 3 होणार आहे डिवाइडेड बाय L इन ब्रॅकेट a मायनस BL बाय 2. ओके, सो हियर L and 1 L गेट कॅन्सल. L इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन देखील करूया that is 3a plus 2bl divided by 6, okay, divided by 2a minus bl, okay, whole divided by 2. So x coordinate of center of mass, so final answer मग काय होणार आता 2 न 6 ला डिवाइड केल्यानंतर 3 राहणार आहे आणि 3 डिनॉमिनेटरला येणार. सो L इन ब्रॅकेट 3a plus 2bl upon 3 times 2a minus bl. No, it is actually plus sign everywhere. It is plus, plus, plus and plus. So this is the final answer. This is the formula for x coordinate of center of mass from the left hand. Okay, next question is like this: a thin sheet of metal of uniform thickness is cut into the shape bounded by a line x is equal to a and y is equal to plus kx square. Okay, म्हणजे x ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, a पर्यंत आहे. x is equal to a पर्यंत आहे from x is equal to 0. Okay, and y is equal to plus minus kx square. म्हणजे y चं व्हेरिएशन जे आहे ना ते अकॉर्डिंग टू x आहे. सो दिस इज कॉल्ड एज पॅराबोला. म्हणजे पॅराबोलिक शेपची काय आहे, एक मेटल शीट आहे ऍज शोन इन फिगर.
फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. याचे सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, तर हे सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट आपण कसे फाइंड आउट करणार बघा. आता इथं आपल्याला थोडंसं वेगळी टेक्निक यूज करावी लागणार आहे, आणि ते कसं यूज करता येईल इकडे लक्ष द्या. हे डायग्राम पुन्हा एकदा मी ड्रॉ केलेलं आहे इथं. तर याच्यामध्ये आता प्लेट, मी काय सांगितलं, रॉड असेल तर काय असतं, मास जे आहे ते काय होतं, लेंथवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. प्लेट जर असेल तर मास काय झालेलं असतं, एरियावर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. ठीक आहे. आता इथं काय करणार आहे, जरा स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या. काय करणार आहे, इथे एक मी स्मॉल इलिमेंट कन्सिडर करणार आहे. एक स्मॉल इलिमेंट कन्सिडर करतो. ओके, इथे एक स्मॉल इलिमेंट आहे या प्लेट मधला. हा जो स्मॉल इलिमेंट आहे याचं मास किती आहे, डीएम आहे. मास आहे डीएम. आणि हा जो इलिमेंट आहे याचा थिकनेस सपोज किती आहे, व्हेरी स्मॉल थिकनेस आहे, दॅट इज इक्वल टू डीएक्स. ओके, थिकनेस आहे डीएक्स. आणि याची लेंथ किती येणार बघा, लेंथ विल बी इक्वल टू, हे डिस्टन्स जर वाय असेल ना, हे वरचं डिस्टन्स वाय असेल तर बाय सिमेट्रिक खालचं डिस्टन्स देखील काय येणार आहे, वायच येणार आहे. म्हणजे ही जी व्हेरी थिन इथं काय केलेली आहे आपण, स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे. ओके, त्याचा अगोदर आपल्याला मास काढावा लागेल. बघा मी काय काय करतोय. कन्सिडर अ व्हेरी स्मॉल इलिमेंट, which is at a distance x. Okay, at distance, किती डिस्टन्स आहे, consider a very small element at a distance x. Okay, having thickness dx, having thickness किती आहे याचा, having thickness dx and mass dm. ओके, एक आपण स्मॉल इलिमेंट कन्सिडर केलेला आहे या प्लेट मधला. ओके, आणि हा इलिमेंट जो आहे तो कुठल्या शेपचा कन्सिडर केलेला आहे, हा स्ट्रीप शेप्ड इलिमेंट कन्सिडर केलेला आहे. ओके, की ज्याचा मास डीएम आहे, थिकनेस डीएक्स आहे, आणि हा जो इलिमेंट आहे ना तो किती डिस्टन्सला आहे, ओरिजिन पासून एक्स डिस्टन्सला आहे. म्हणजे हा जो इलिमेंट आहे तो आपण एक्स इज इक्वल टू 0 पासून कुठपर्यंत कन्सिडर करू शकतो, एक्स इज इक्वल टू मॅक्सिमम ए पर्यंत कन्सिडर करू शकतो. कारण ही प्लेट जी आहे ती एक्स इज इक्वल टू 0 ला लेफ्ट हँड आहे आणि एक्स इज इक्वल टू प्लस ए ला काय आहे, राईट हँड आहे. म्हणजे 0 पासून प्लस ए पर्यंत कुठेही मी काय करू शकतो, ही बारीक स्ट्रीप जी आहे किंवा स्मॉल एलिमेंट जो आहे तो कन्सिडर करू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये हे तुमचे लिमिट्स येणार आहेत 0 टू ए. ठीक आहे. आता एलिमेंटचं मास डीएम काढूया आपण. ओके, तर त्याच्यासाठी लेट सिग्मा म्हणजे काय असेल, मास पर युनिट एरिया असेल. सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया. ठीक आहे. हे बघा, 3 प्रकारच्या डेन्सिटी असतात. कुठली डेन्सिटी कुठं वापरायची हे तुम्हाला कळायला पाहिजे. पहिली डेन्सिटी असते दॅट इज लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय असतं, लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी असतं. हे लॅम्बडा आपण कुठला वापरतो माहिती आहे का, रॉड असेल किंवा रिंग असेल किंवा एखादी वायर असेल तर यांच्यासाठी आपण काय करतो, जनरली लॅम्बडा नावाची टर्म वापरतो. त्याच्यानंतर सिग्मा. सिग्मा म्हणजे काय असतं, एरियल मास डेन्सिटी असतं. एरियल मास डेन्सिटी किंवा याला मास पर युनिट एरिया असं म्हणतो. हे जनरली आपण प्लेट किंवा डिस्कला वापरतो. प्लेट किंवा डिस्क साठी आपण वापरतो. म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला डिस्कचा दिसला तर तुम्हाला सिग्मा वापरावा लागेल. आणि तिसरी असते रो डेन्सिटी. म्हणजे काय असतं, ही व्हॉल्यूम मास डेन्सिटी असते. व्हॉल्यूम मास डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम असतं. आणि हे जनरली आपण कुणाला वापरतो, स्पियर किंवा सिलेंडरला वापरतो. म्हणजे कुठल्या प्रॉब्लेमला कुठली डेन्सिटी वापरायचं हे कळलं पाहिजे तुम्हाला. आता इथं काय आहे, प्लेट आहे, त्याच्यामुळे मी सिग्मा ही डेन्सिटी कन्सिडर करतोय. सिग्मा इज द मास पर युनिट एरिया. आता इथं मास काय येणार आहे, डीएम, आणि एरिया किती येणार आहे, या स्ट्रीपचा एरिया. ओके, मास येणार आहे डीएम आणि किती येणार बघा की, एरिया किती येणार, स्ट्रीपचा एरिया. स्ट्रीपचा एरिया म्हणजे याची ब्रेडथ आहे डीएक्स. म्हणजे हा मी रेक्टँगल जर असा कन्सिडर केला, या स्ट्रीपला मी रेक्टँगल आहे असं अज्युम केलं, तर याची लेंथ होणार आहे दॅट इज 2y. 2y का,
कारण त्या लाईनच्या वर प्लस वाय आणि खाली पण मायनस वाय असणार, म्हणजे टोटल लेंथ येणार आहे 2y आणि त्याचा थिकनेस किती आहे dx ना, त्याच्यामुळे एरिया याचा होणार आहे दॅट इज 2y dx. सिग्मा म्हणजे असं पण लिहू शकतो, सिग्मा म्हणजे टोटल मास डिवायडेड बाय टोटल एरिया, असं पण लिहू शकतो, टोटल मास डिवायडेड बाय टोटल एरिया. ठीक आहे. सो याच्यावरून डीएमचा फॉर्म्युला काय येणार मग तुमचा? सो देअरफॉर याच्यावरून डीएमचा फॉर्म्युला येणार तुमचा, डीएम इज इक्वल टू, बघा डीएम इज इक्वल टू सिग्मा इंटू 2y dx येणार आहे. ओके, डीएमचा फॉर्म्युला काय येणार आहे? सिग्मा इंटू 2y dx, बरोबर आहे ना? हा डीएमचा फॉर्म्युला आला. आता सेंटर ऑफ मास आपण कसा काढतो आपण? एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. तर या पद्धतीनं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. हा बेसिक फॉर्म्युला आहे, हा कुठल्याही बॉडीला आपण यूज करू शकतो. तर इथं सगळ्या व्हॅल्यूज ठेवूया आता मग. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, कारण वाय कोऑर्डिनेट काय येणार नाही, त्याला एक्स कोऑर्डिनेट फक्त येणार आहे, बिकॉज इट इज सिमेट्रिक अबाउट द एक्स ऍक्सिस. ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स ॲज इट इज, डीएम म्हणजे काय आहे बघा, सिग्मा इंटू 2y इंटू dx आहे, बरोबर ना? दिस इज डीएम डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ पुन्हा एकदा डीएम म्हणजे काय, सिग्मा इंटू 2y इंटू dx. ओके. आता वायचा देखील फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे, y इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर आहे असं म्हटलंय, बरोबर आहे ना? y इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर. तर हे y पण रिप्लेस करतो इथं, म्हणजे काय होणार आहे? इंटिग्रेशन ऑफ x इंटू सिग्मा इंटू 2 इंटू y म्हणजे के एक्स स्क्वेअर इंटू dx डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ सिग्मा इंटू 2 इंटू y मीन्स के एक्स स्क्वेअर dx. नाव हे सिग्मा कॉन्स्टंट आहे, हे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि हे सिग्मा सिग्मा कॅन्सल होते. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, हे सिग्मा बाहेर काढून कॅन्सल केलंय, हे लक्षात घ्या. इंटिग्रेशनच्या आत ठेवून कॅन्सल करता येत नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सचे लिमिट काय येणार आहेत? एक्सचे लिमिट 0 टू a येणार आहेत. एक्सचे लिमिट येणार आहेत 0 टू a. मग इंटिग्रेशन मध्ये काय होणार बघा, 2k एक्स क्यूब dx हे न्यूमरेटरला येणार आहे, 2 टाइम्स k एक्स क्यूब dx, आणि डिनॉमिनेटरला इंटिग्रेशन मध्ये काय येणार आहे? दॅट इज 2k एक्स स्क्वेअर dx. लिमिट्स आहेत वन्स अगेन 0 टू a 0 टू a. आता हे इंटिग्रेशन काढूया. सो हे 2k इज अ कॉन्स्टंट विच विल रिमेन ॲज इट इज, आणि इंटिग्रेशन मध्ये एक्स क्यूबचं इंटिग्रेशन येणार आहे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सॉरी एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 होणार. लिमिट्स आर 0 टू a, आणि डिनॉमिनेटरला वन्स अगेन 2k इज अ कॉन्स्टंट हिअर, काय येणार आहे? एक्स क्यूब बाय 3 येणार आहे. लिमिट्स आर 0 टू a, and therefore x coordinate of center of mass here 2k also get cancel. x raised to 4 divided by 4 होणार आहे, लिमिट प्लेस केल्यानंतर a raised to 4 divided by 4 होणार, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला a raised to 3 divided by 3 होणार आहे. सो फायनल आन्सर आपला होणार आहे a raised to 4 divided by a क्यूब, म्हणजे काय होणार आहे? हे 3 न्यूमरेटरला जाणार, 4 डिनॉमिनेटरला येणार आणि a. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे 3/4a, आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू 0. कारण लक्षात घ्या, ते सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे. नेहमी लक्षात ठेवा, सिमेट्रिक अबाउट, कुठलीही बॉडी सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येत नाही. ओके. म्हणजे इंटिग्रेशन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला डीएम काढता आला पाहिजे. हे बघा, डीएम रॉडच्या केसमध्ये डीएम म्हणजे काय येणार आहे? लॅम्बडा इंटू dx येणार रॉडच्या केसमध्ये. त्याच्यानंतर प्लेटच्या केसमध्ये, डिस्कच्या केसमध्ये डीएम काय येतं? सिग्मा इंटू डीए येतं, सिग्मा इंटू डीए, कारण मास पर युनिट एरिया म्हणजे काय असणार आहे? सिग्मा असणार ना. आणि स्पेरिकल बॉडीसाठी डीएम येणार आहे दॅट इज रो इंटू डीव्ही. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला.
कारण बेसिक फॉर्म्युला बघा, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किंवा झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. बेसिक फॉर्म्युला इंटिग्रेशनचं काय आहे? इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम एवढंच आहे. म्हणजे इथं फॉर्म्युला तर हा स्टँडर्ड आहे, फॉर्म्युल्यामध्ये काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे फॉर्म्युला तर इझीच आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. वाय कोऑर्डिनेट येणार आहे, ओके, वाय कोऑर्डिनेट येणार इंटिग्रेशन ऑफ वाय डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. झेड कोऑर्डिनेट इंटिग्रेशन ऑफ झेड डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम येणार. तुम्हाला फक्त डीएम व्यवस्थित डिसाईड करता आला पाहिजे असल्या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये. तर लक्षात घ्या, डीएमचा फॉर्म्युला रॉड, रिंग, वायर वगैरे असले तर डीएमचा फॉर्म्युला लॅम्बडा इंटू डीएक्स घ्यायचं. म्हणजे लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे? मास पर युनिट लेंथ, जे काय दिलेलं असेल इक्वेशन मध्ये. ओके, प्लेट किंवा डिशच्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे? डीएम म्हणजे सिग्मा इंटू डीए येणार. फिर डीए किंवा डीएक्स हे काय असतं? त्या स्मॉल एलिमेंटची लेंथ किंवा स्मॉल एलिमेंटचा एरिया किंवा स्मॉल एलिमेंटचं व्हॉल्यूम. लक्षात येते का? हे डीएक्स म्हणजे काय? जो आपण इलिमेंट त्या बॉडीमध्ये कन्सिडर करणार आहे त्याची लेंथ. किंवा हे डीए म्हणजे काय? जो आपण त्या बॉडीमध्ये इलिमेंट कन्सिडर करणार आहे त्याचा एरिया. आणि डीव्ही म्हणजे काय? जो आपण छोटासा एलिमेंट कन्सिडर करणार आहे त्याचं व्हॉल्यूम. लक्षात आलं? बघा, इंटिग्रेशननं एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा. जनरल प्रॉब्लेम आला तर रॉडच्या प्रॉब्लेम मध्ये काय स्टँडर्ड फॉर्म्युला पाठ करून ठेवा म्हणून मी सांगितलंय. इंटिग्रेशन ऑफ एक्स लॅम्बडा डीएक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स. ठीक आहे. प्लेटचा किंवा डिस्कचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं आहे? डीएमच्या ठिकाणी सिग्मा डीए तुम्हाला प्लेस करता आला पाहिजे. एक्स इंटू सिग्मा इंटू डीए. आणि डीए कसं ठरवायचं? तर आपल्याला त्याच्यामध्ये प्लेट वगैरे आपल्याला कन्सिडर करावं लागणार. एरिया येणारी एक रिंग किंवा प्लेट वगैरे असं. ओके, आणि 3 डायमेन्शनल बॉडी असेल तर तुम्हाला डीव्ही फक्त कॅल्क्युलेट करावा लागेल. छोटासा एलिमेंट जो कन्सिडर करणार आहे त्याचं व्हॉल्यूम, स्मॉल एलिमेंटचं व्हॉल्यूम. फक्त तुम्हाला डिसाईड काय करायचं आहे? स्मॉल एलिमेंटची लेंथ किंवा स्मॉल एलिमेंटचा एरिया किंवा स्मॉल एलिमेंटचं व्हॉल्यूम जो आपण त्या बॉडीमध्ये कन्सिडर करणार आहे. लक्षात येते? पुन्हा एकदा बघा, तर डीएम म्हणजे काय असतं? लॅम्बडा इंटू डीएक्स असतं. हे कोणाला? रिंग, रॉड किंवा वायरला. डीएम इज इक्वल टू काय असतं? सिग्मा इंटू डीए असतं. हे कोणाला? डिस्क किंवा प्लेट शेप्ड ऑब्जेक्टला. आणि डीएम म्हणजे काय असतं? रो इंटू डीव्ही असतं. हे कोणाला? सिलेंडर किंवा स्पिअरला. हा फॉर्म्युला यूज करायचा डीएमचा. ठीक आहे. डीएक्स म्हणजे त्या स्मॉल एलिमेंटचं लेंथ. डीए म्हणजे जो आपण इलिमेंट कन्सिडर करणार आहे त्याचा एरिया. आणि रो म्हणजे जो इलिमेंट आपण कन्सिडर करणार आहे त्याचं व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि फायनली मग एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम यूज करायचं आहे. तुम्हाला डीएम फक्त इथं रिप्लेस करायचं आहे. ओके, एक प्रॉब्लेम तुम्हाला याच्याशी रिलेटेड आणखी एक प्रॉब्लेम सांगतो. सपोज अशा प्रकारे एक डिस्क आहे. आता व्हेरिएबल डेन्सिटीचा दुसरा एखादा क्वेश्चन मिळाला तर आपण नंतर सॉल्व्ह करूया. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट टू लोकेट द सेंटर ऑफ मास बघूया. ओके, तर सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी with some cut section, with some cut portion. म्हणजे एखाद्या बॉडी मधला काही पोर्शन जर कट केलेला असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कसा फाइंड आउट करायचा? बघा, सपोज दिस इज अ बॉडी. ओके, this is your x axis and this is your y axis and z axis will also be here. So this is the body and this body has total mass of capital M. या बॉडीचं टोटल मास किती आहे? कॅपिटल एम आहे. आणि याचा एक्स कोऑर्डिनेट, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फॉर एक्झाम्पल काय आहेत? एक्स आणि वाय आहेत, म्हणजे x1 y1 आहेत फॉर एक्झाम्पल. आणि याच्यामधला एवढा पोर्शन काय केलेला आहे? आपण कट करून टाकलेला आहे. दिस मच पोर्शन इज रिमूव्ड. सो दिस इज अ कॅव्हिटी. आणि ही या कॅव्हिटीचं मास सपोज किती आहे? स्मॉल एम. म्हणजे त्या कॅव्हिटीमध्ये जेवढं मास होतं ओके, ते मास किती असेल? स्मॉल एम असेल. आणि याचे कोऑर्डिनेट x2 y2 कोऑर्डिनेट असतील. सपोज कॅव्हिटीच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट x2 y2 असेल. तर कॅपिटल एम मधून स्मॉल एम मास जर आपण काढून टाकलं
कॅपिटल एम या मासमधून म्हणजे टोटल मासमधून स्मॉल एम मास काढून टाकलं तर सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे, तर सेंटर ऑफ मास एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इथं फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज कॅपिटल एम इंटू x1 मायनस स्मॉल एम इंटू x2 डिवायडेड बाय काय होणार आहे, कॅपिटल एम मायनस स्मॉल एम. सो दिस इज द फॉर्म्युला. सो काही पोर्शन जर रिमूव्ह केला तर हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके. सिमिलरली वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, दॅट इज टोटल मास इंटू टोटल मास ज्यावेळी तिथं होतं त्यावेळेचा वाय कोऑर्डिनेट, ओके, मायनस त्याच्यामधून जे आपण कॅव्हिटी रिमूव्ह करणार आहे, जे मास रिमूव्ह करणार आहे त्याचं मास दॅट इज स्मॉल एम, ओके, त्याचा कोऑर्डिनेट y2 डिवाइडेड बाय कॅपिटल एम मायनस स्मॉल एम. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. आता याच्यामध्ये देखील सपोज एखादी प्लेट किंवा डिस्क असेल, सपोज देर इज अ प्लेट ऑर डिस्क, आणि त्याच्यामधला काही पोर्शन जर रिमूव्ह केलेला असेल, मग तिथं काय फॉर्म्युला वापरणार. ओके. म्हणजे हा फॉर्म्युला डिस्क किंवा प्लेटसाठी मॉडिफाय करू शकतो. फॉर्म्युला कसा येणार बघा. For disk or plate with कट पोर्शन असेल त्याच्यामध्ये, तर हा फॉर्म्युला असं लिहू शकतो. फक्त एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला लिहिणार आहे, वाय कोऑर्डिनेटचा सिमिलरली येणार आहे, कॅपिटल एम इंटू सॉरी आता प्लेट किंवा डिस्क साठी काय होणार आहे, मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया येणार ना. सो A1 इंटू x1 मायनस काय होणार आहे, A2 इंटू x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, A1 मायनस A2. प्लेट किंवा डिस्कला डायरेक्टली इन टर्म्स ऑफ एरिया तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकताय. अँड फॉर सिलेंडर कोन किंवा स्पियर अशा 3 डायमेन्शनल बॉडी असतील, तर 3 डायमेन्शनल बॉडीला एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास हा व्हॉल्यूमच्या स्वरूपात लिहावा लागेल. मास कॅन बी रिप्लेस इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, दॅट इज V1 x1 मायनस V2 x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, V1 मायनस V2 येणार आहे. ओके. म्हणजे एखाद्या बॉडी मधला काही पोर्शन जर कट केलेला असेल तर जनरल फॉर्म्युला हा होणार आहे, दॅट इज M1 x1 मायनस M2 x2 डिवायडेड बाय M1 मायनस M2. ओके. डिस्क किंवा प्लेट साठी हा फॉर्म्युला मॉडिफाय होणार आहे. ओके. बिकॉज डिस्क किंवा प्लेटला काय येणार आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया असणार आहे. जेवढा एरिया जास्त तेवढं मास जास्त असणार आहे. त्याच्यामुळे हे सगळे मास रिप्लेस करून तिथे एरिया आपण टाकू शकतो. A1 x1 मायनस A2 x2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. सिलेंडर कोन किंवा स्पियर अशा प्रकारे 3 डायमेन्शनल बॉडी जर असतील तर तिथं आपण काय करायचं आहे, 3 डायमेन्शनल बॉडीला मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असतं, बरोबर. त्याच्यामुळं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास V1 x1 मायनस V2 x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, V1 मायनस V2 येणार आहे. ओके. याचा एक प्रॉब्लेम आपण बघूया, याचा एक क्वेश्चन आपण स्टडी करूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. सपोज एक डिस्क आहे लाईक दिस, आणि या डिस्कची रेडियस जी आहे ती सपोज किती आहे, R आहे. R इज द रेडियस ऑफ द डिस्क. This is x axis and this is the y axis. So this is a disk. Disk चा प्रॉब्लेम आपण घेतोय. It is not the sphere. आणि या डिस्क मध्ये एवढा पोर्शन काय केलेला आहे, आपण कट केलेला आहे. This much portion is cut. Like this. ओके. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी बॉडी आहे ती कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिक आहे, वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिक आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट डायरेक्टली एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, 0 येणार आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 0 म्हणजे सेंटर ऑफ मास तुमचा काय येणार आहे, वाय ऍक्सिस वर फक्त येणार आहे. ठीक आहे. आता डिस्क किंवा प्लेटला समजा काही त्याच्यातला पोर्शन रिमूव्ह केलेला असेल, ओके, रिमूव्ह केलेला असेल,
तर फॉर्म्युला काय वापरायचा आहे, a1x1 मायनस a2x2 डिवायडेड बाय a1 मायनस a2, आणि इथं फक्त y कोऑर्डिनेट येणार ना तुमचा. त्याच्यासाठी काय करूया, संपूर्ण प्लेटचा एरिया म्हणजे त्याला a1 म्हणणार. ओके, त्याचे कोऑर्डिनेट जे काय असतील ते, आता संपूर्ण प्लेटचा एरिया किती होणार बघा, दॅट इज पाय इंटू आर स्क्वेअर येणार आहे. आणि त्याचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत, ज्यावेळी कंप्लीट प्लेट होती त्याच्यामध्ये कुठलाही पोर्शन कट नव्हता त्यावेळी त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 0 येणार आहेत. आता एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 0 झाले. ठीक आहे. आणि दुसरी म्हणजे कट पोर्शनचा एरिया. कट पोर्शनचा एरिया A2 म्हणजे काय होणार बघा, दॅट इज पाय इंटू त्याच्या रेडियसचा स्क्वेअर ना, पाय इंटू त्याच्या रेडियसचा स्क्वेअर. ठीक आहे, पाय इंटू त्याच्या रेडियसचा स्क्वेअर म्हणजे किती होणार, याची रेडियस किती येणार, संपूर्ण डिशची रेडियस r असेल तर या कॅव्हिटीची रेडियस होणार आहे r/2 याचा स्क्वेअर. ठीक आहे. सो इथं पाय r²/4 होणार आहे. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं, शॉर्टकट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं असेल ना, रेडियस ज्यावेळी हाफ होते ना त्यावेळी एरिया 1/4 होतो. रेडियस ज्यावेळी हाफ होते त्यावेळी एरिया 1/4 होतोय, लक्षात ठेवा. आणि ही जी कॅव्हिटी आहे याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार आहेत, एक्स कोऑर्डिनेट तर 0 येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार याचा, वाय कोऑर्डिनेट येणार आहे r/2. वाय कोऑर्डिनेट r/2 म्हणजे कॅव्हिटीचे, म्हणजे संपूर्ण एरियाचे काय करायचे, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 0 येणार आहेत. ठीक आहे. आणि त्या कॅव्हिटीचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जे येणार आहेत ते 0 आणि r/2 येणार आहे. एक्स ऍक्सिस वर 0च आहे ना ते, आणि वाय ऍक्सिस वर काय आहे, ऍक्च्युअली -r/2 आहे ते, 0 अँड -r/2. ओके. हा, आता याच्यानंतर डायरेक्टली वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू येणार आहे a1 y1 minus a2 y2 divided by a1 minus a2. So a1 is nothing but pi r square into y1 आहे 0 minus a2 आहे that is pi r square by 4. Okay, pi r square by 4 आणि y2 आहे that is minus r/2 divided by a1 minus a2 that is pi r square minus pi r square by 4. ओके, तर लक्षात घ्या इथं काय होणार आहे, पाय आर स्क्वेअर इंटू 0 ही टर्म 0 झाली, मग न्यूमरेटरला येणार आहे दॅट इज मायनस मायनस प्लस होणार, इथं बाहेर मायनस आहे आणि आत मायनस आहे, मायनस मायनस प्लस पाय आर स्क्वेअर पाय आर क्यूब होणार इंटू 1/8. बरोबर आहे ना, पाय आर क्यूब इंटू 1/8 होणार आहे, किंवा पाय आर क्यूब बाय 8, आणि डिनॉमिनेटरला पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर बाय 4 म्हणजे काय येणार आहे 3 पाय आर स्क्वेअर बाय 4 येणार आहे. ओके, म्हणजे पाय पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर गेट कॅन्सल. ओके, तर न्यूमरेटरला राहणार आहे r/8 आणि डिनॉमिनेटरला राहणार आहे 3/4. ओके, सो आन्सर होणार आहे r/8 इंटू 4/3 म्हणजे काय होणार आहे r/6. सो r/6 मीटर इज द आन्सर येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह आलाय बघा, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह म्हणजे सेंटर ऑफ मास जो आहे ना तो वर शिफ्ट होणार आहे, कुठं r/6 ला, म्हणजे इथं सेंटर ऑफ मास येणार आहे कट पोर्शनचा, म्हणजे दिस विथ कट पोर्शनचा सेंटर ऑफ मास r/6 ला वर येणार, कारण खालचं मास रिमूव्ह केलं तर काय होणार आहे, सेंटर ऑफ मास थोडासा वर शिफ्ट होणार. आता हे कॅल्क्युलेशन अवघड वाटत असेल तर तुम्हाला मी शॉर्टकट मेथड सांगतो, सिंपल मेथड. काय करायचं, संपूर्ण प्लेटचा एरिया किती आहे 1 ऍझ्युम करायचं, 1. ठीक आहे, मग त्या कॅव्हिटीचा एरिया किती येणार 1/4 येणार, असं थिंक करायचं. हे सोपं पडतंय बघा असं केलं तर. ठीक आहे, लक्षात घ्या, कारण आपल्याला डायग्राम बघितली की लगेच लक्षात येतं, पूर्ण डिस्कचा रेडियस r असेल, कॅव्हिटीची रेडियस r/2 असेल, तर हे लगेच थिंक करता आलं पाहिजे की रेडियस हाफ झाली की एरिया 1/4 होतो. कुणाला, डिस्कला. डिस्कसाठी हे रिलेशन नेहमी लक्षात ठेवायचं, रेडियस हाफ झाली की एरिया 1/4 होणार. म्हणजे सुरुवातीला एरिया असेल तर 1च्या ऐवजी 1/4, म्हणजे पूर्ण डिस्कचा एरिया 1 असेल तर कॅव्हिटीचा एरिया 1/4 होणार, आणि हे फॉर्म्युले ऍज इट इज वापरले तरी चालेल. ओके, यानं सोपं पडतंय बघा ना. वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू a1 म्हणजे 1
इंटू y1 म्हणजे 0 येणार आहे, मायनस a2 म्हणजे काय होणार आहे 1/4 इंटू त्याचा y2 कोऑर्डिनेट मायनस r/2. कोऑर्डिनेट मात्र ऍज इट इज ठेवावा लागणार आणि 1 मायनस 1/4. हे असं करा म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होणार नाही. मायनस मायनस प्लस होणार आहे, न्यूमरेटरला r/8 आणि डिनॉमिनेटरला 3/4. ओके, सो r/8 इंटू 4/3. बघा किती फास्ट होते कॅल्क्युलेशन. दॅट इज r/6 मीटर. दॅट इज द y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. लक्षात आलं? म्हणजे कम्प्लीट प्लेटचा एरिया काय करायचा 1 कन्सिडर करायचा आणि कॅव्हिटीच्या रेडियस नुसार, रेडियस हाफ झाली तर एरिया 1/4 लिहायचा. कॅव्हिटी r/3 ची असेल तर काय करायचं, रेडियस 1 म्हणजे एरिया काय करायचा, रेडियस 1/3 झाली तर काय करायचं, एरिया 1/9 करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. हे सोपं पडतंय. ओके, हाच प्रॉब्लेम, या टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम घेऊया आणि शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करूया. हे बघा आणखी एक प्रॉब्लेम इथे देतो मी. सपोज अशा प्रकारे एक डिस्क आहे. Suppose there is a disk like this. Okay, there is a disk like this. आणि डिस्क मध्ये इथं कॅव्हिटी काढलेली आहे अशी. दिस इज अ स्मॉल कॅव्हिटी. ठीक आहे. आणि बघा आता प्रॉब्लेम हा शॉर्टकट मेथडनं किती इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. ठीक आहे, क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करूया. फर्स्ट टाइम डिफिकल्ट वाटतं, रिपीट सॉल्व्ह केला की इझी वाटणार आहे. कंप्लीट डिस्कची रेडियस आहे r आणि इथं जी कॅव्हिटी आहे त्याची रेडियस आहे r/3 असं सांगितलं आणि ती बरोबर या पद्धतीनं कट केलेली आहे. तर सेंटर ऑफ मास कुठे येणार, पहिली गोष्ट म्हणजे राईट हँड साइडचा मास कट केलं तर काय होतो, सेंटर ऑफ मास लेफ्टला सरकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे काय येणार आहे, सेंटर ऑफ मास पूर्ण डिस्क असताना सेंटर ऑफ मास ओला असणार, तो थोडासा काय होणार आहे लेफ्टला सरकणार. त्याचबरोबर इट इज सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे ना, एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिक असेल तर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 0 येतो. फक्त एक्स कोऑर्डिनेट काढायचं आहे फक्त. आता पहिला एरिया A1 म्हणजे 1 लिहितो मी, मग दुसरा एरिया किती लिहिणार सांगा. असं थिंक करा म्हणजे सोपं पडतंय. हे पहिला एरिया 1 कन्सिडर करतो, दुसरा म्हणजे कॅव्हिटीचा एरिया किती लिहिणार मी, बोला लवकर. रेडियस 1/3 झाली, एरिया 1/9 होणार, सो 1/9 लिहायचं. ओके, A1 एरियाचे एक्स कोऑर्डिनेट फक्त सांगा कारण वाय कोऑर्डिनेट काढायची गरज नाहीये. A1 एरियाचा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे 0 आणि A2 म्हणजे कॅव्हिटीचा एक्स कोऑर्डिनेट किती येणार आहे, जरा बघा. हे डिस्टन्स फक्त काढता आलं पाहिजे तुम्हाला, हे डिस्टन्स काढायचं आहे फक्त. बघा r मधून r/3 गेलं ना, 2r/3 येणार, पण हे डिस्टन्स, ही रेडियस आहे ना, हे r/3 मायनस झालं टोटल r मधून, 2r/3 झालं. आता इझिली सॉल्व्ह करू शकतोय हे. ठीक आहे, सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू A1 x1 ची व्हॅल्यू 0 झाली, मायनस A2 x2 ची व्हॅल्यू 1/9 इंटू 2r/3 डिवायडेड बाय A1 मायनस A2, 1 मायनस 1/9 दॅट इज 8/9. किती इझी आहे बघा हे. ओके, तर इथं आता काय होणार आहे, हे मायनस मध्ये 2r/27 होणार इंटू 9/8 होणार आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फायनली येणार आहे, दॅट इज r/12 इन मायनस. ओके, so this is one more problem. From a circular disc of radius 4r, two small discs of radius capital R are cut off. The center of mass of new structure will be. आता बघा याच्यामध्ये सेंटर ऑफ मास डायग्राम बघितले हे लक्षात येतं की सेंटर ऑफ मास जो आहे तो प्लस मध्ये असणार का मायनस मध्ये असणार आहे. कारण लक्षात घ्या, राईट हँड साइडचं मास जर कट केलं तर सेंटर ऑफ मास लेफ्टला शिफ्ट होतो. ओके, वरचं मास जर कट केलं तर सेंटर ऑफ मास खाली शिफ्ट होणार आहे. म्हणजे याचा जो सेंटर ऑफ मास येणार आहे तो कसा येणार बघा, वाय डिस्टन्स पण निगेटिव्ह मध्ये येणार आहे आणि एक्स डिस्टन्स पण निगेटिव्ह मध्ये येणार आहे. म्हणजे इथं कुठेतरी या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास येणार बघा याचा. म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट काय येणार आहे तुमचे निगेटिव्ह येणार आहेत. त्याच्यामुळे ए ऑप्शन येऊ शकेल का याचा आन्सर मला सांगा. ए पॉसिबल आहे का याचा आन्सर.
नो. बी पॉसिबल आहे का? नाही. सी पॉसिबल आहे का? सी इज पॉसिबल, परंतु ते आन्सर आपल्याला चेक करावं लागेल, कारण डी आन्सर नन ऑफ दिस दिलेलं आहे. मग कसं सॉल्व्ह करायचं? जेवढा एक्स कोऑर्डिनेट येणार तेवढाच वाय कोऑर्डिनेट येणार, दोन्हीमध्ये चेंज तर काहीच. आता या प्रॉब्लेम मध्ये काय होणार बघा. इन दिस प्रॉब्लेम नाउ, ओके. आता इथं एकूण 2 रिमूव्ड पोर्शन आहेत. आता 2 रिमूव्ड पोर्शन जर असतील तर आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा बघा. त्याच्या अगोदर कम्प्लीट डिसचा एरिया, त्याला काय म्हणतो आपण? A1 असं म्हणतो. A1 इज इक्वल टू 1 जर घेतला तर याचा एरिया घेतो A2 आणि याचा एरिया घेतो A3. ओके, असे 3 एरिया मी इथं कन्सिडर करतोय. ओके, A1, A2, A3. तर A2 किती होणार आहे? दॅट इज 1/16 होणार, आणि A3 किती होणार आहे? दॅट इज ऑल्सो 1/16. बरोबर आहे ना? 3 एरिया इथं, म्हणजे 2 एरिया इथं रिमूव्ह केलेले आहेत. एकूण 3 एरिया येणार आहे. कम्प्लीट डिसचा एरिया A असेल, रेडियस 4R चा R, रेडियस 1/4 झाले तर एरिया 1/16 टाइम्स होतोय, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. याचे एक्स, आपल्याला एक्स कोऑर्डिनेट सगळ्यांचा काढायचा ना. याचा A1 चा एक्स कोऑर्डिनेट बघितला तर 0 येतोय. A2 चा देखील, हे बघा, A2 चा सेंटर इथं असणार ना, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काढला तर याचा 0च येणार आहे. आणि A3 चा देखील एक्स कोऑर्डिनेट जो आहे, A3 चा एक्स कोऑर्डिनेट मात्र काय येणार आहे? 4R - R होणार ना. 4R - R, दॅट इज काय होणार आहे? 3R होणार आहे. ठीक आहे. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास लक्षात घ्या. एक बॉडी मधून एकच कॅव्हिटी रिमूव्ह केलेली असेल तर A1x1 - A2x2 येणार आहे. परंतु 2 कॅव्हिटी रिमूव्ह केलेले असतील तर A1x1 - A2x2 मायनस काय करावं लागेल? A3x3 करावं लागणार. म्हणजे मोर नंबर ऑफ कॅव्हिटीज असलं तर हे असं करावं लागणार आहे. A1x1 - A2x2 - A3x3 डिवायडेड बाय A1 - A2 - A3, हे असं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता A1 × x1 काय येणार आहे? हे 0च येणार आहे. मायनस A2 × x2 हे देखील 0 येणार आहे. ओके, मायनस A3 × x3 म्हणजे काय येणार आहे? A3 आहे 1/16 आणि x3 आहे 3R डिवायडेड बाय A1 आहे 1 - 1/16 - 1/16, म्हणजे टोटल येणार आहे दॅट इज मायनस, न्यूमरेटरला किती होणार आहे? 3R/16 आणि डिनॉमिनेटरला 1 - 2/16 होणार ना. म्हणजे 1 - 2/16 केल्यावर 14/16 येणार आहे. सो 16 हिअर गेट कॅन्सल, अँड देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे दॅट इज -3R/14. सो दिस इज द आन्सर. म्हणजे नंबर ऑफ कॅव्हिटीज जर असतील, एकच कॅव्हिटी दिसत असेल तर A1x1 - A2x2 फॉर्म्युला युज करायचा. परंतु नंबर ऑफ कॅव्हिटीज जर दिसत असेल तर मात्र A1x1 हे टोटल एरिया असणार, त्याच्यामधून A2x2 - A3x3 - A4x4 करायचं, आणि डिनॉमिनेटर देखील त्या पद्धतीनंच लिहायचं आहे. अदरवाइज मिस्टेक होऊ शकते. ओके, करेक्ट आन्सर इज C now. Next problem is related to the plate. आता स्क्वेअर प्लेट असेल तर इझीच आहे. ओके, रेक्टँग्युलर प्लेट असेल तर ते थोडंसं स्क्वेअर प्लेट पेक्षा अवघड असणार आहे. ओके, आता इथं बघा, या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? फ्रॉम a 16 cm by 8 cm rectangular uniform plane sheet, exactly 1/4 of the sheet is removed as shown in figure. If the origin is to be taken at the center of the sheet considered as shown in figure, the coordinates of the center of mass will be. Coordinates of center of mass, okay, of remaining sheet is, म्हणजे ओरिजिन आपल्याला इथे घ्यायला सांगितलंय. हिअर देर इज अ ओरिजिन, म्हणजे दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. ओके, इथं ओरिजिन घ्यायचं आहे आपल्याला. सो if the origin is to be taken at the center of the sheet considered as shown in figure, the coordinate of center of mass,
आता बघा इथं वन्स अगेन सेम थिंग तुम्हाला डिसाइड करता आले पाहिजे. A1 एरिया, A2 एरिया. ओके, आता इथे एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट येणार आहेत. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे की एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार. कारण लक्षात घ्या इथं काय होणार आहे, वरचं मास थोडंसं कॅन्सल झालेलं आहे, त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास खाली शिफ्ट होणार. आणि राईट हँड साईडचं मास थोडंसं कट झालेलं आहे, त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास लेफ्टला शिफ्ट होणार आहे. म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट मास म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जे येणार आहे ते दोन्ही निगेटिव्ह मध्ये येणार आहेत. ओके, आता कम्प्लीट प्लेटचा एरिया A1 किती येणार बघा, 16 × 8 येणार. 16 × 8 हा एरिया येणार आहे, कम्प्लीट एरिया 16 × 8. ओके, आणि त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार बघा, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 आणि 0च येणार आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण जो कट केलेला पोर्शन आहे A2 तो किती बाय कितीचा येणार आहे, दॅट इज 4/8 चा येणार आहे. ओके, दॅट इज 8/4 येणार आहे. ठीक आहे, मग आता इथं आपण असं ऍझ्युम करूया की A1 जर 1 असेल तर A2 किती येणार, असं हे ऍझ्युम करायचं नाही, सॉल्व्ह करायचं. बघा हे सोपं पडते, हे पण हाफ झालंय आणि हे पण हाफ झालंय. ओके, मग A1 एरिया जर 1 घेतला तर A2 एरिया किती येणार, मग लक्षात आलं पाहिजे लगेच. हे अगोदरच केलं ना तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला ते इझी पडते. A1 एरिया 16/8 चा आहे. ओके, त्याला जर मी काय केलं 1 ऍझ्युम केलं तर A2 एरिया किती होणार आहे, तर तो 1/4 होणार. लक्षात येत आहे, कारण 16 पण हाफ केलंय, 8 पण हाफ केलंय, 1/4 करेक्ट ना. सो एरिया 1 चा 1/4 होणार. आणि आता कॅल्क्युलेशन आणि याची कोऑर्डिनेट अगोदर काढूया. ही जी आपण कट केलेला पोर्शन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, इथे येणार आहे, दॅट इज हा एक्स कोऑर्डिनेट येणार ना याचा. हे टोटल 16चा हाफ होणार 8 आणि 8चा हाफ होणार आहे 4, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 4 येणार आहे. आणि वाय कोऑर्डिनेट किती येणार बघा, वाय कोऑर्डिनेट 8चा हाफ म्हणजे 4 आणि 4चा हाफ होणार आहे 2, म्हणजे 4 and 2 हे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट A2 चे येणार आहेत. आता सिंपल. ओके, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज A1 x1. A1 x1 मीन्स हे 1 × 0 म्हणजे 0च होणार आहे, मायनस A2 x2, A2 म्हणजे 1/4 × 4 डिवायडेड बाय A1 - A2, 1 - 1/4 दॅट इज 3/4. ओके, सो देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती येणार बघा, हे 4 कॅन्सल होते, मायनस मध्ये आन्सर होणार आहे 4/3, -4/3 मीटर. दिस इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. Similarly, the y coordinate of center of mass, very easy. Y coordinate of center of mass is A1 y1. A1 y1 येणार आहे 0. करेक्ट ना, A1 y1 0 येणार आहे. A2 y2 म्हणजे काय येणार आहे, मायनस A2 म्हणजे 1/4 आणि y2 म्हणजे येणार आहे 2 डिवायडेड बाय A1 - A2, 1 - 1/4 दॅट इज 3/4. तर इथं काय होणार आहे, दॅट इज मायनस मध्ये आन्सर होणार आहे, मायनस मध्ये न्यूमरेटरला 1/2 आणि 3/4 चं 4/3 होणार. सो आन्सर काय येणार आहे, -2/3 मीटर. सो दिस इज द आन्सर. म्हणजे एरियाची मेथड जर यूज केला ना तर ते खूप इझी होते आणि कॅल्क्युलेशन इझी होते, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये नेहमी कसं कन्सिडर करायचं, कम्प्लीट बॉडीचा मास, कम्प्लीट बॉडीचा एरिया 1 कन्सिडर करायचा. अँड ऍज कम्पेअर टू दॅट कॅव्हिटीचा एरिया किती होतोय, तो 1/4 होतोय, 1/3 होतोय. हे ऍझ्युम एकदा केला ना तर कॅल्क्युलेशन तुम्हाला खूप इझी होणार आहे. ओके स्टुडंट्स.